धम्मपद हा भगवान बुद्धांच्या वचनांचा एक अद्भुत संग्रह आहे। हा ग्रंथ त्रिपिटकाच्या खुद्दक निकायचा भाग आहे। यामध्ये 26 वर्ग असून 423 गाथा आहे। आपण धम्मपदाचा 18वा वर्ग म्हणजे मल वग्गो ऐकूया। वर्ग 18 मल वग्गो, तू आता पिकल्या पानाप्रमाणे झाला आहेस आणि यमाचे दूत सुद्धा येऊन उभे आहे आणि प्रस्थानाच्या मुखावर तू उभा आहेस आणि तुझ्यापाशी काही शिदोरीही नाही। तो तू स्वतःला द्वीप बनव। ताबडतोब विशेष यत्न करून तयार हो, पंडित हो, ज्याचा सगळा मळ फुंकून काढला आहे, ज्याच्यात हिणकस उरलेले नाही, असा तू दिव्य आर्यभूमीला पावशील। आता तुझे वय होत चालले आहे। तू यमाच्या जवळ पोचला आहेस। मध्यंतरी वाटेवर तुला निवासस्थान नाही आणि तुझ्यापाशी शिदोरीही नाही। तो तू स्वतःला द्वीप बनव। ताबडतोब विशेष यत्न करून तयार हो, पंडित हो, ज्याचा सगळा मळ फुंकून काढला आहे, ज्याच्यात हिणकस उरले नाही, असा तू जन्म आणि जरा यांच्याजवळ पुन्हा जाणार नाहीस। मेधावी पुरुषाने क्रमशः थोडा थोडा क्षणोक्षणी आपला चित्तमल सोनार ज्याप्रमाणे फुंकून फुंकून रुपयाचा मळ म्हणजे त्यातील हिणकस काढून टाकतो त्याप्रमाणे दूर करावा। लोखंडावर चढलेला गंज लोखंडापासून उत्पन्न होऊन त्यालाच खाऊन टाकतो। त्याप्रमाणे शहाण्या माणसाच्या शुद्ध आचरणाचे अतिक्रमण करणाऱ्या मनुष्याला त्याची स्वतःचीच कर्मे दुर्गतीला नेतात। अस्वाध्याय हा मंत्रांचा मळ होय, नादुरुस्ती हा घराचा मळ होय, आळस हा शरीराचा मळ होय, बेसावधपणा हा पहारेक्याचा मळ होय, दुश्चरित हा स्त्रियांचा मळ होय, कृपणता हा दात्याचा मळ होय, पापधर्म हा इहलोकी तसेच परलोकींचा खरोखरच मळ होय, सर्व मळाहून अधिक मलिन असा महामळ अविद्या होय। भिक्षूंनो, त्या मळास झाडून टाकून तुम्ही निर्मळ व्हा। निर्लज, कावळ्यासारख्या शूर, विनाशी, घुसणारा, धष्ट आणि पुष्ट अशा माणसाचे जीवित सोपे असते, परंतु ज्याला लाजेची चाड आहे, जो नित्य शुची गोष्टींच्या शोधात असतो, जो सावधान व शालीन आहे, जो शुद्ध उपजीविका करतो, त्याचे जीवित कष्टाचे असते। जो या जगात प्राण्यांची हिंसा करतो, जे कोणी दिले नाही ते घेतो आणि परस्त्रीगमन करतो, दारू मद्यधिकांच्या पानात रंगलेला असतो, तो इहलोकातच आपली मुळे खणीत असतो। अशा रीतीने हे माणसा, तू जाणून घे की पापाचारी असंयत असतात। लोभ आणि अधर्म तुला चिरकाळपर्यंत दुखात शिजवून टाकोत। लोक आपल्या श्रद्धेला व प्रसन्नतेला अनुसरून दान देतात। अशा स्थितीत दुसऱ्यांच्या खाण्यापिण्याकडे पाहून जो रुष्ट होतो, त्याला दिवसा किंवा रात्री समाधान प्राप्त होत नाही, परंतु ज्याची ही भावना छेदिली जाऊन समूळ उखडून टाकली गेली आहे, त्याला दिवसा अथवा रात्री समाधान प्राप्त होते। आसक्तीसारखी आग नाही, द्वेषासारखा ग्रह नाही, मोहासारखे जाळे नाही, तृष्णेसारखी नदी नाही। दुसऱ्याचे दोष सहज दिसतात, आपले दोष मात्र पाहणे महाकठीण आहे। माणूस दुसऱ्याचे दोष भुशाप्रमाणे उफुणीत असतो। लुच्चा जुगारी जसा खोटा पडलेला फासा लपवतो, त्याप्रमाणे आपले दोष मात्र माणूस लपवतो। दुसऱ्याचे दोष पाहणाया आणि त्यावर नित्य टीका करणाया माणसाचे आश्रव चित्तमल वाढत असतात। तो आश्रवक्षयापासून दूरच असतो। आकाशात पाऊल उमटत नाही, बुद्ध शासनाच्या बाहेर श्रमण नाही। लोक प्रपंचात गढलेले आहेत, तथागत निष्प्रपंच आहेत। आकाशात पाऊल उमटत नाही, आर्य अष्टांगिक मार्गाच्या बाहेर श्रमण नाही। संस्कार शाश्वत नाही, बुद्ध निश्चल आहे।